हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता उन्हाळा चालू झालेलाच आहे. तर उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूया. तर आज मी चिक्कूची आईस्क्रीम बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. आहेत तर हे चिक्कू काय करायचे आहेत, आपण चांगले धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्या पुढचे जे देठ आहेत ते काढायचे आहेत आणि चिक्कूचे आता आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. चिक्कूच्या वरचे साले काढायचे आहेत आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे मोठे असले तरीही चालतील, कारण ते आता आपण काय करायचं आहे, मिक्सरलाच बारीक करायचे आहेत. असे हे सर्व चिक्कूंचे वरची साले काढून बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहेत. तर हा चिक्कूचा आईस्क्रीम मी माझ्या मैत्रिणीच्या घरी खाल्ला होता. तो मला इतका आवडला की मी त्याच्यानंतर उन्हाळा चालू झाल्यानंतर हा आईस्क्रीम मी नेहमी बनवते. हा पहा, चिक्कू आता कट करून घेतलेला आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, ह्यातील थोडे तुकडे आपण बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि उरलेले चिक्कू काय करायचे आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायचे आहेत. तर त्यानंतर कस्टर्ड पावडर 1 चमचा घालायचे आहे. साखर 2 चमचे घ्यायचे आहेत. तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय. तर मी यामध्ये अजून 1 चमचा एक्स्ट्राचा घेतलेला आहे. आता यानंतर 1 वाटी दूध घ्यायचं आहे. आता यामध्ये काय करायचं आहे, फ्रेश क्रीम घालायची आहे. तर यामध्ये कस्टर्ड पावडर ऐवजी दूध पावडर वापरली तरीही चालेल. तर हे पहा, फ्रेश क्रीम आता मी घातलेली आहे यामध्ये. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्याची ही अशी पेस्ट होते पहा. तर आता त्यानंतर हे काय करायचं आहे, आपण एका कंटेनरमध्ये काढायचं आहे. तर हा काचेचा कंटेनर आहे. तर त्यामध्ये आपण आता हे सर्व ओतून घेऊया. बारीक चिक्कूचे तुकडे आपण बाजूला काढून ठेवले होते. तर ते तुकडे आता आपण याच्यावरती टाकायचे आहेत. तर थोडे ड्रायफ्रूट्स टाकले तरीही चालतील. आता याला काय करायचं आहे, झाकण लावायचं आहे. आता या आईस्क्रीमला आपण फ्रीजमध्ये रात्रभर ठेवायचं आहे. हे पहा, पूर्ण आपण रात्रभरासाठी हा फ्रीजमध्ये ठेवला होता. आता आईस्क्रीम कसा तयार झालेला आहे पहा. हा आईस्क्रीम तुम्ही एकदा करून पहा. आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तो. आईस्क्रीमला आपण काढून आता सर्व करायचं आहे. चमच्याने देखील आईस्क्रीमला काढलं तरीही चालेल. हे पहा, आईस्क्रीम आता आपला तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या ज्या सर्व रेसिपी आहेत त्या आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.